महासागर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। जळगावमध्ये प्रशासकीय बैठकीत रक्षा खडसे यांचा संताप, अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब। जळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय बैठकीत विकास कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती न दिल्याने दोन्ही महिला खासदारांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। विशेषतः केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दात संताप व्यक्त करत थेट जाब विचारला। जिल्हा दौऱ्यावर असताना आयोजित आढावा बैठकीत विविध विकास कामांची माहिती सादर करण्यात अधिकाऱ्यांकडून ढिलाई झाल्याचे निदर्शनास आले। लोकप्रतिनिधींना वेळेवर आणि अचूक माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत रक्षा खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर धारेवर धरले। बैठकीत कामांची स्थिती, निधीचा वापर आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत। यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले। रक्षा खडसे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जळगाव जिल्ह्यातील विकास कामे गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत। कामांमध्ये होणारी दिरंगाई किंवा माहिती लपवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबीही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली। विश्वासात घेतलं पाहिजे। आमचे स्वतःचे काही प्रोजेक्ट आहे का त्याच्यामध्ये लागेल लोक, आम्ही पण लोकप्रतिनिधीच ना। मग तुम्ही कधी एक प्रकल्पाला तरी आम्हाला विचारलं का की मॅडम ते तुमचे काही कन्सल्ट आहे का, लोकांनी तुमच्याकडे काही शिफारसी दिलेल्या आहे का, की तुमचं मत काय? उपकेंद्र मला एकाचाही फोन नाही। 4 कार्यक्रम झाले होते, मी एकाच कार्यक्रमात जाऊ शकले कारण आमचं अधिवेशन होतं। पण मला पालकमंत्री महोदयांकडून निरोप आला कार्यक्रमाचा, डिपार्टमेंटकडून नाही। तुम्ही तारखा कसं काय विचारून घेत नाही आम्हाला? चर्चा तर करा तुम्ही आमच्याशी। 4 उपकेंद्र मान्य ना, जवाहरमध्ये 4 उपकेंद्राचं उद्घाटन झालंय। मी गेलो होते एका कार्यक्रमाला फक्त पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार। मग आम्ही कुठे जातो? तो डिपार्टमेंटकडून आम्हाला एकदा सुद्धा तुमचा निरोप येत नाही। तुम्ही कोऑर्डिनेशन करा ना, त्यांची पण तारीख घ्या, आमची तारीख घ्या, दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून मग कार्यक्रम करा ना। तुम्ही बोर्डवर नाव फक्त आमदारांचं टाका, आम्ही गेले पुढे। मॅडम आपले जे आता कार्यालय घेतो आणि मी तुम्हाला बघा, जेवढे तुम्ही जिल्ह्यातील तुम्हाला मी परत हे सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा। उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं, आम्हाला फक्त एक विजिलन्सला पत्र द्यायचंय तुम्हाला। जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहेच। आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचंय। आम्ही असं म्हणत नाही, ऑफकोर्स आमदारांचे तेवढा अधिकार आहे, पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर। आम्ही पण लोकांमध्ये फिरतो, आमच्याकडे पण काही असतं डिमांड लोकांच्या। तुम्ही आम्हाला सोडून देणार, आम्हालाच घेणार नाही, आमचंच नाव टाकणार नाही, आम्हालाच कार्यक्रमाला बोलवणार नाही, तर असं कसं चालेल? मॅडम आपले टेंटेटिव्ह शेड्यूल मी शेअर हो, 700 कोटी आणताना तुमचा जो प्रस्ताव तिथे गेला तर 1000 कोटीचा 300 कोटी शहरासाठी मागितली होती। तिथे आम्ही पाठपुरावा होतो पैसे आणण्यासाठी, आणि जेव्हा तो पैसा निधी येतो त्याला तुम्ही कुठल्या प्रकारचे आमच्याशी कम्युनिकेशन ठेवत नाही, कुठलंच नाही। मग ही कोणती पद्धत, कोणती पॉलिसी तुमची? नाही ना बरोबर हे सांगा ना मला। तुम्ही बसले तर तुम्ही दोघे तिकडे होतात ना कार्यक्रमात त्या दिवशी, तुमच्याकडे एक तरी मेसेज आहे का मला? कम्युनिकेशन तर तुमच्या कोणी कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने केलं का आमच्याशी? नाही। या बाबतीमध्ये अंडरस्टिमेट मीटिंगला कोण होतं? तुम्ही होतं साहेब। मग त्यानंतर सर मॅडम प्रत्येक ज्या मतदारसंघामध्ये पत्रिका आपण तुमचा पत्रिका आम्ही बघितली, फोटो बघितला, पण तुमचं कम्युनिकेशन आहे त्याशी फोटो नाही म्हणून मी त्याला नाही। ठीक आहे ना, आम्ही तुम्ही फक्त माहिती दिली की कार्यक्रम आहे, तुम्ही ठरवून घेता। मी तुम्हाला सांगतो तुम्ही तारीख आम्हाला ठरवतो। ठीक आहे, पुढच्या वेळेला तारीख तुम्ही सांगा। मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं, उद्घाटन केलं जेव्हा हे नियमाच्या बाहेर विदाऊट एनी लोकप्रतिनिधी तुम्ही कामाचं असेल, तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे कसं काय तुम्ही उद्घाटन करता? त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं तुम्ही वेळ घ्या ना आमची। तुम्ही पत्रिका छापतात आणि पाठवून देतात की या तारखेला कार्यक्रम आहे, काय आम्ही काय असं काही तुम्हाला हे दिसतो की काय? आमचं काय अधिकार नाहीये का? ठीक आहे मॅडम, आम्ही बोलत नाही किंवा त्यांच्यासारखं आम्हाला कसं चुकीचं बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेतात का? तसं नाहीये। पुढच्या वेळेस म्हणजे काय? मागच्या वेळेस साहेब मी तुम्हाला कलेक्टर ऑफिसला व्यवस्थित बोलून तुमच्या सांगण्यावर मी तुमच्या ऑफिसरचंही पुढे पत्र दिलं नाही की जाऊन एक वेळ चुकलं असेल, पण वारंवार त्याच चुका तुम्ही करत असेल तर आम्ही पण काय शांत बसायचं? ते बरोबर नाहीये, तुमचं काम मी हे सांगते चुकीचं पद्धत मॅडम। पुढच्या वेळेस मागच्या वेळेस काम कंप्लीट झाल्यानंतर
आमचं क्लिअर म्हणणं ऍज अ मंत्री म्हणून मी तुम्हाला म्हणते